तुला वंदना तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही जिजामाऊली तुला वंदना सर्व पत्रकार आपल्या स्वागत करतो. आपण सर्वजण वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. आपल्याला माहिती आहे की सर्वांचं लक्ष आता या मराठा आरक्षण, मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणाकडे वेधलं गेलेलं आहे. त्याकरता त्याला एक मूर्त स्वरूप कुठेतरी आलं पाहिजे. यातनं मार्ग लवकरात लवकर निघाला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत आत्महत्या होता कामा नाही. कुठल्या प्रमाणात कुठल्याही मालमत्तेची शासकीय मालमत्ता असलेल्या कोणाची मालमत्ता असेल त्याचं नुकसान होऊ नये आणि ह्याच्यातनं लवकरात लवकर मार्ग निघाला पाहिजे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जे समन्वयक होते वेगवेगळ्या जिल्ह्यातले त्या सगळ्यांना आम्ही रिक्वेस्ट केली. ते आले या ठिकाणी. काही लोकांचं येऊ शकले नाही कारण 9 ऑगस्ट त्यांनी त्या अगोदरच इशारा दिला होता आंदोलन म्हणजे त्यांचं निदर्शनाचा. पण मात्र जे जे लोक या ठिकाणी आले त्यांनी वेगवेगळ्या त्यांच्या संपूर्ण त्यांचे विचार मांडले, सूचना दिल्या आणि या सर्वांचं या सगळ्या सूचनांचं या सर्व त्यांच्या जे काही त्यांनी आम्हाला मिळालेले जे काय त्यांनी दिलेले त्यांच्या जे काही अपेक्षा आहेत कुठल्या पद्धतीने आपण वाटचाल करावी याचं लवकरात लवकर एक संकलन करून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात येणार आहे. वास्तविकरित्या मला अजूनही कळत नाही की आरक्षणाला घेऊन एवढं का फार एवढं म्हणजे चर्चा एवढी का चालली. कारण की 1, 2, 3 नाही तर तब्बल जवळपास 30 वर्ष झाले समिती, आयोग, समिती. आज एक त्याच्यामुळे एक संपूर्ण मराठा आणि हे जे बाकीचे जे मुस्लिम समाज असेल, धनगर समाज, एक संपूर्ण पिढी जी त्यावेळेच्या ऐन उमेदीच्या काळात त्यांचा काळ होता त्याच्यापासून वंचित राहिली आणि संपूर्ण त्यांचं दिशाहीन झाले. आणि कुठेतरी ह्या संपूर्ण या बाबतीत विचार करायला हवा. याला केवळ आजचं शासन नाही तर आजपर्यंत जेव्हापासून ह्या आरक्षण राजे शाहू महाराजांनी दिलं आणि त्यानंतर जेव्हा लोकशाही अस्तित्वात आली आणि त्यानंतर त्याच्याकडं कानाडोळा केला गेला. खरं तर त्यावेळेपासून आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी यांनी लक्ष दिला पाहिजे ते त्या सगळ्यांनी जर दिलं असतं तर आज हा विषय झाला नसता. आत्महत्या झाल्या नसत्या शेतकऱ्यांच्या असू दे नाहीतर मग ह्या आरक्षणाच्या बाबतीत असले. कारण की शेतकऱ्यांच्या जेव्हा मी म्हणतो जवळपास 82% जे काय शेतकरी हे सर्व मराठा समाजातले. प्रत्येक वेळेस भासवलं जातं की मराठा समाज म्हणजे फार प्रगत समाज आहे. असं नाही. आज या पुण्यासारख्या ठिकाणी जवळपास 45% हे सर्व जे स्लम एरियामध्ये किंवा हटमेंट्स मध्ये राहतात हे सगळे मराठा समाजाचे. शैक्षणिक दृष्ट्या, आर्थिक, सामाजिक सगळ्याच मागास.
आणि मला हे बुद्धिभेद जे आता म्हणजे आता जे सर्व लोक करतात की मग ते GR काढतो, हे काढतो, ते काढतो. झाले की आता 30 वर्ष झाले, अजून किती वाट बघायची लोकांनी. आणि शेवटी राज्यकर्ते जे आता आहेत, आमदार असतील, खासदार असतील, हे या महाराष्ट्रातल्याच लोकांनी संपूर्ण वेगवेगळ्या जात कुठली पण असू दे, पण लोकांनी महाराष्ट्रातल्याच लोकांनी निवडून दिलं. आणि जसं इतर बाकीच्या जातींना तुम्ही न्याय दिला, तीच अपेक्षा मराठा समाजाची, तीच अपेक्षा मुस्लिम आणि धनगर समाजाची एवढीच माफक अपेक्षा आहे की त्यांना दिला. आमच्याकडे आमचा सुद्धा विचार तुम्ही करावा. आज काय पाळी आली लोकशाहीतल्या राजांची, सर्व लोकांची. आज स्वतःच्या हक्काकरता आवाज उठवला गेलो तर केसेस घातल्या, हक्क मिळत नाही. जी वास्तविकरित्या त्यांचा जो फंडामेंटल राईट आहे, भिकाऱ्यासारखं वाडगं घेऊन आपल्या सगळ्यांसमोर एवढे वर्ष सगळ्यांना विनंती करतात की द्या, आम्हाला द्या द्या द्या. कधी द्या आणि किती अंत बघायचा आता मला सांगा. त्यामुळे या ठिकाणी राजकारणात कुठल्याही पक्षविरहित ही बैठक आहे. समन्वय जे होते ते त्यांनाच आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलं. कारण की मला माहित आहे, कारण त्याला दोनच कारण असू शकतात, तिसरं कारण असूच शकत नाही. एक, आजपर्यंत का दिलं गेलं नाही ते एकदा असं म्हणावं लागेल की ठीक आहे, माझी इच्छाशक्ती नव्हती. दुसरं काय, राजकारणाशिवाय दुसरा अजून काय विषय असू शकत नाही. हे दोनच कारण नसताना तुम्ही न्याय व्यवस्थेकडे तुम्ही बोट दाखवता. न्याय व्यवस्थेत जज बेंचचे सगळे हे जे तज्ञ लोक आहेत, त्यांची निवड कोण करतात? लोक करतात. लोक निवडून देतात आमदार आणि खासदारांना. हीच राज्यकर्ते ही निवडतात कोण, त्यांची जी काय प्रोसेस असते त्याची मला काय फारसं माहिती नाही, सॉरी. पण हीच लोक निवड करतात या जज लोकांची. आणि प्रशासन हे सुद्धा माणसंच. कायदे बनवले कोणी? घटना लिहिली बाबासाहेबांनी, ते सुद्धा आपल्यासारखेच मनुष्य. त्यानंतर ज्याला तुम्ही निवडून दिलं ते सुद्धा माणसंच आहेत. न्यायमूर्ती असतील किंवा प्रशासन असेल. आणि मग लोकांना सांगायचं की तुम्ही आम्ही तुमचा विचार करतोय. हा कुठला न्याय? हा अजिबात ह्याला न्याय म्हणू शकत नाही. आणि जर स्वतःच्या अधिकारासाठी जेव्हा एखादा म्हणजे त्याच्या भावना व्यक्त करतो आणि मग काय कुठं जायचं आपल्याला, काय कसं मार्ग दिसत नाही, रस्त्यावर येतो, त्याला कारणीभूत कोण? ही लोक का हे तीन सगळे तज्ञ लोक? ते न्याय व्यवस्था असेल, तुमचं राज्यकर्ते असतील, प्रशासन, तुम्ही तज्ञ लोक, तुमच्याकडे एक्झिक्युशन पॉवर्स आहेत. बसा, निर्णय घ्या ना. काय असेल ते लवकरात लवकर निर्णय घ्या. अडचण काय? टक्केवारी, एवढे टक्के द्या, तेवढे टक्के द्या. ठरल्याप्रमाणे जे काय त्यांचं लोकसंख्येप्रमाणे निकष लावून देऊन टाका ना. काय बिघडलं काय? हा आयोग होते कोणतरी कारण की मग कोणतरी RTI म्हणजे कोणतरी याचिका दाखल करणाऱ्यांच्या विरोधात नाही, देऊ नका, हे कसं योग्य नाही. योग्य कोणी ठरवलं? कोण ठरवणार हे योग्य आणि हे अयोग्य? सोयीप्रमाणे. आणि उद्या समजा आणि हे ह्या सोयीप्रमाणेच्या राजकारणामुळे, ह्या संपूर्ण ह्याच्यामुळे आजपर्यंत जे बळी गेलेत त्याला कारणीभूत कोण? त्यांच्या ज्या कुटुंबावरती जो दुःखाचा डोंगर कोसळला, त्यांची संपूर्ण कौटुंबिक संपूर्ण व्यवस्था संपूर्ण बाद झाली, सगळं दुरावस्था झाली. मग काय पैसे द्यायचे? हा, ही रक्कम घ्या. तो माणूस तुम्ही आणून देणार आहे? या लोकांनी सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की एखादा माणूस जेव्हा स्वतःचा जीव देण्याच्या मानसिकतेत असतो तेव्हा त्याची सायकोलॉजिकल त्याच्यावरती म्हणजे मनावरती काय परिणाम झाले असतात. नैराश्य येतं. आणि या नैराश्यातून जर तो आत्महत्या करू शकतो, स्वतःचा जीव घेऊ शकतो, तर तो दुसऱ्याचा घेणार नाही. कशावरनं? आणि मग आपण म्हणायचं की त्याला कोणते प्रवृत्त केलं. नॉट फेअर.
जागतिक पातळीवरचा संयमाचा जर पुरस्कार कोणाला द्यायला पाहिजे तर ह्या लोकांना दिला पाहिजे. एवढे वर्ष गप बसले आणि कशा करतात तुमच्या आता सत्ता आहेत, सत्ताधारी आणि विपक्ष असू दे. आज जे सत्तेत काल जे सत्तेत होते ते आज विपक्ष आहे, त्यामुळे तो फरक त्याच्यात फारसा नाहीये. आज एक नैतिक जबाबदारी आहे का नाही? आज ज्या लोकांच्या प्रती आपले जे काय त्यांच्या मागण्या आहेत, जबाबदारी नाही ही तुमचं म्हणजे जबाबदारीच तुमची आहे सगळ्यांची. प्रत्येक ठिकाणी राजकारण करायला गेलं तर आज मास मुवमेंट झाली. नक्षलवादी निर्माण होतात कसे? आणि जर कायदा सुव्यवस्था जर ह्या लोकांनी संपूर्ण जर न्याय जर मिळत असेल आणि त्यांच्यावर केसेस घातल्या गेले, त्यांना जोडपून काढत असतील आणि हे संपूर्ण आरक्षण जे आंदोलन ज्याच्या बाबतीत जे आवाज उठले त्यांना जर तुम्ही जर चिरडण्याचा प्रयत्न करत असाल, स्प्रिंग असते ना, स्प्रिंग त्याची एवढी समजा एवढी असली, एवढी दाबू शकते, एवढी दाबू शकते, एवढी दाबू. जेव्हा काही कंप्रेशनची जे लिमिट संपते तेव्हा ते बाउन्स होतं. किंवा इलास्टिक एखादा रबर बँड असतो, तो घेतला त्याची इलास्टिबिलिटी असते ते तुटतं. माझी तर कळकळीची विनंती आहे संपूर्ण सगळ्या राज्यकर्त्यांना, महाराष्ट्रातल्या आमदार असतील, खासदार असतील, सगळे तज्ञ लोक, कृपया करून लवकरात लवकर ह्याच्यातनं प्रश्न काढा. मी तर म्हणतो लवकरात लवकर म्हणजे ताबडतोब काढला पाहिजे. उद्रेक होईल, सोपा हिशोब आहे. एक खासदाराला 17 लाख त्याचा मतदारसंघ असतो, एक आमदाराचा 2.5-3 लाख लोक मतदान करतात. ही जर तुमच्या विरोधात जर समजा उद्रेक झाला आणि ही संपूर्ण तुमच्यावर तुटून पडले तर काय अवस्था होईल? आपण काय कोणी इथं सुपर ह्युमन नाहीये. तुम्ही तोंड देऊ शकता, तुम्ही सामोरे कसे जाणार? फिजिकली म्हणतोय, बाकी जाऊन दे. काय की एकदा जेव्हा वैचारिक जेव्हा आपली विचार करण्याची विचार करून करून जेव्हा न्याय मिळत नाही आणि जेव्हा आपलं हे संपूर्ण मार्ग दिसत नाही, त्यामुळे कुठल्याही लेवलला माणसं जाऊ शकतात. कोण थांबवणार? म्हणजे आता मी जे बोलतोय ते उद्या कोणतरी म्हणणार की उदयनराजेंनी असं झाल वक्तव्य केलं. झाल वक्तव्य नाही, ही फॅक्ट आहे, बेसिक तुमची लक्षात घ्या. म्हणजे मनात वेदना होतात त्या व्यक्त करतोय, रागा होतो लोकांना, त्यांचं नॉन इश्यू करतात. आणि एखादा नॉन इश्यूचा इश्यू करतात, पण हा इश्यू आहे, ज्वलंत इश्यू आहे. त्याचा मेहरबानी करून आपण सर्वांनी कोणी धाडस करू नका नॉन इश्यू करायचं. लोकशाहीतले 4 स्तंभ आहेत, त्यापैकी राज्यकर्ते आहेत, न्यायव्यवस्था आहेत, प्रशासन आहे आणि तुमचं आपण सर्व प्रिंट आणि प्रेस मीडिया. तुमच्या सगळ्यांची जबाबदारी उलटी किमान हे सगळ्यांपैकी जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करत असता. खरं बोलतोय उदयनराजे का खोटं बोलतोय हे लोक त्यांना असेच करू दे ना. मी काय रागापोटी बोलत नाही, खरंच म्हणजे हात जोडून विनंती करतो की ह्याच्यातनं मार्ग काढा, नाहीतर अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी सांगत नाही, मानसिकताच लोकांची तशी झाली. कोणाला थांबवू? कसं थांबवणार? आणि कसं थांबवणार पेक्षा कुठल्या तोंडाने थांबवणार? नका करू म्हणून हे करू नका, ते करू नका. मी नेहमी सांगत होतो, कदाचित मागच्या जन्मी जर त्याच्या गोष्टी असतात, थोडस एवढं मुंगी एवढं जास्त माझ्याकडनं पुण्य घडलं असावं, पण एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला यायचा मला लाभ मिळाला. शिवाजी महाराज काय आमचे नव्हते, सर्वांचे होते. त्या हिशोबाने आपण त्या अँगलनी तेवढ्या व्यापकतेने विचार करणं गरजेचं आहे. तरच राष्ट्र जे व्यवस्थित चालत. सगळ्यांनी असा विचार केला तरच हा देश व्यवस्थित चालत. तर हे संपुष्टात यावं, याच्यातनं मार्ग तातडीने ताबडतोब सगळ्यांनी व्यवस्थित काढला पाहिजे. आपलं कायद्याचं हे सांगू नका, हे झालं ते झालं. ज्याला ज्या वेळेस अनेक असे आरक्षण दिले गेलेत
याआधी तर भरमसाठ आहे. फक्त त्यांनी काय गव्हर्नमेंटचं GR काढला आणि त्याच्यावरती आरक्षण दिले गेले. किती असे केसेस आहेत. काढून ज्याला दिलंय त्यांना राहून देत. त्यांना कशाला तुम्ही छोट्या बाजूला कारण नसतं नोकरीच आपलं वाद निर्माण होतोय. काय किती नुसतं असं केलं ना चुटकी मारली की लगेच व्हायला पाहिजे. तुमच्या हातात तुम्हीच राज्य करते. सत्ता तुम्ही विपक्ष तुम्ही एकत्र येऊन बसा आणि हे करा ना. वे द्यायचं वेल द्यायचं वे इच्छाशक्ती असली तर काही पण होऊ शकतं आणि करायचं नसलं तर मग काहीच होऊ शकत नाही. हात जोडून विनंती आहे संपूर्ण सगळ्यांना ह्या आत्महत्या थांबल्या गेल्या पाहिजे. त्यांनी वाढ झाली नाही पाहिजे. समन्वय म्हणून आता निवड करण्यात आली. आपण बघा एक लक्षात मी पहिले त्यांना सांगितले मी तर खासदार म्हणून आलेलो नाही. समन्वय म्हणून माझी निवड नाही. त्यांनी त्यात जोश असतो ना पुढं ते सवय तर लागून गेले. प्रत्येक वेळेस दानाला आम्हीच जातो. आम्ही कपडे सांभाळतो. आज मी त्याला सांगितलं असं होणार नाही. तर तुम्ही सगळे आपण मिळून हे जे असेल नाही तर प्रत्येक वेळेस कोणते जाते तर ते म्हणले की लाईव्ह आपल्याला मुख्यमंत्र्यांबरोबर तुम्ही चर्चा करावी. लाईव्ह होत नाही कसं होणार. सगळ्या एवढा मोठा याच्यात हे तोडगा निघू आणि तोडगा काय काढायचंय त्यांनी निर्णय घ्यायचा आणि काय काढला पाहिजे का मी काय सांगणार सांगितलं ना कॉमन सेन्स इज कॉमन. मला तेच कळालं. कॉमन सेन्स काय सांगतं मला तुम्ही आपण सांगा काढला पाहिजे का नाही सांगा. हो किंवा नाही सांगा ना. जर हो किंवा नाही सांगा. ते सांगतोय की हो अध्यादेश काढल्यानंतर वातावरण निवडू शकतं. हो किंवा नाही सांगा. अध्यादेश काढून हा वातावरण निवडू शकतो. मग हा एक पर्याय. मग हे आता मला सांगा तुम्हीच मग सगळ्यांना आहे ना त्यांना आता ती एवढी सगळी जबाबदारीचे पदं घुसवतात आहे त्यांना माहित नसेल असं म्हणजे त्यांना याची जाणीव नाही का असं म्हणायचं आहे. 9 तारखेला काय नाही मी नाही आता काय कोणाला सांगणार तुम्ही मला सांगा. बैठक नाही हे बघा मला एक सांगा की कोणाला काय सांगा. कोण म्हणलं हे करायचं ते करायचं. मी त्यांना सांगितलं की म्हणलं जे काय करायचं ते शांततेने करायचं. तर मग अशी तुम्ही तसं मला मी त्यांना सांगितलं मी त्यांना एवढं मला लहान मुलं का करताय ऐकणार त्यांचे तुम्ही लक्षात घ्या त्यांचं अमुक तरी ते म्हणून असं करूया तसं करूया म्हणजे शांततेत झालं पाहिजे. कुठं कोणाची मानहानी न करता आपलं हे पार पाडा. तो आढळून त्यांचं जाऊन दे. त्याच्या मागच्या त्यांच्या भावना वेदना त्या समजून घ्या ना. दॅट इज द क्रक्स ऑफ द होल थिंग. आणि त्यामुळेच हा सगळा कुठेतरी गोंधळ दिसतोय की कुणाचंच नेतृत्व ठाम नाहीये त्याच्यामध्ये. नेतृत्वाचा विषयच नाही. मी तर म्हणतो नेता म्हणून कोणाला हे करू नका. मार्ग काढायला हे बसले नाही राज्यकर्ते न्यायव्यवस्था आणि हे सगळं प्रशासन मनावर आणलं ते काम मिळतात कशाला पाहिजे तुम्हाला. सगळं माहिती आहे. आणि चांगलं जे म्हटलं की तुम्ही सगळ्यांनी त्या मला सांगा समजा मी एखादा रिपोर्ट केला आणि गायकवाड साहेब जे मागासवर्गीय आयोगाचे त्यांना पाठवलं उद्या तुमच्यापैकी कोणी पण सांगणार त्याच्यात ऑथेंटिसिटी काय आहे. तुम्ही आहे ना सगळ्यात मोठी जर यंत्रणा ते महाराष्ट्र शासनाची आहेत ना आहे का नाही मला सांगा. तुम्ही एका चुटकीत तुम्ही मागू शकता ना. चीफ सेक्रेटरीनी अध्यक्षतेखाली तुम्ही मुख्यमंत्र्यांनी त्यांना सूचना द्याव्यात. झालं. सरकारची चर्चा करणार का आणि कधी जर ठरलं तर कधी जाणार. चर्चा ऍक्च्युली करायची गरजच काय मला सांगा ना. मार्ग काढायचा म्हणलं चर्चा काय करायची कसं करायचं किती टक्केवारी मध्ये मी नसतो बरं का त्यामुळे मला ते मुळात ते कन्सेप्टच पडले. आणि मुळात हे बाकीचं जे म्हणतं ना कायदा बनवले कोणी आज पण कायदे तर बनवले कायदे मग ज्यांनी बनवले त्याचा वापर ह्याच्या लोकांच्या हितासाठी करा ना. मग त्यातनं कोणतरी मग हे त्याचं ह्या केस मध्ये काय करायचं एवढं साधा सोपा प्रश्न आहे. द्यायचंय का नाही द्यायचंय एवढंच. आंदोलन किती दिवस सुरू ठेवणार सरकारला अजून काही वेळ देणार मला सांगा ना. मी तुम्हाला तो प्रश्न होतो मी कोण सांगणार त्यांना की बंद करा. कोण ऐकणार आहे का. नेतृत्व म्हणजे मी स्पष्ट बोलतो म्हणून
आणि मला काय त्याचं यातनं म्हणजे मला काय त्यातनं काय राज्य काय विकसित साध्य करायचं नाही. मी बघत होतो म्हणलं आता कोण ना कोणतरी आता याचं मार्ग निघेल करत कोणी ऐकायला तयार नाही म्हणून मी आता हे सगळ्यांना एकत्रित केलं. तुमचा राज्यकर्त्यांकडे रोख आहे, राज्यकर्ते हे भाजप सरकार आरक्षण द्यायला टाळतं आहे का? एक मिनिट ते भाजप, शिवसेना, एनसीपी, काँग्रेस मेहरबानी करा, हे पॉलिटिकल पार्टीचे नाव घेऊन नका. परत कसं होतं मग त्याला पॉलिटिकल अँगल मिळतं. सगळ्यांची सगळ्या पक्षातले प्रत्येक आमदारांची संख्या किती असू दे, 5 असू दे, 10 असू दे, 100 असू दे, जी असू सगळ्यांची संयुक्त जबाबदारी आहे ती त्यांनी पार पाडली. लोकप्रतिनिधी तुम्हाला वाटतं की काही वेळ दिला पाहिजे त्याला वेळ दिला पाहिजे, आता झालं पाहिजे. माझी पत्रकार परिषद संपर्क तोपर्यंत त्यांनी 30 वर्ष आधी 30 वर्ष किती वेळ पाहिजे किती वेळ द्याल? 30 वर्ष आधी कधी सोडवलं पाहिजे? किती निवडणुका झाल्या? 6 निवडणुका झाल्या. आता पुढची तुम्ही टाइम बाउंड देणार आहात? काय करणार ते सांगा ना. त्या 3 यंत्रणा आहेत त्यांना काही टाइम बाउंड काय करणार त्यांचे लोक, मी काय सांगणार? परत कोणत्याही म्हणायचं तर मी काय बोललो तर म्हणणार की कोर्टाचा अवमान केला. मला काय फरक पडत नाही. मकर सांग लोकांचा न्याय देण्याचं न्यायव्यवस्थेने त्यांनी पुढाकार घ्यावा. सगळ्यांनी एकत्रितपणे राज्यकर्त्यांनी खरं मनापासून वाटत असेल तर करावं. नाहीतर जे आहे ना त्यांच्या छोटी निवडणूक आता लागल्यात ना, अगदी पॉलिटिकल अँगलनी बोलायचं झालं निवडणूक अराउंड द टर्मच आहे ना. किती बघायला गेलं 200-250 दिवस झाले, 200 दिवस पकडा ते बघा. आता झटक्यात 4 वर्ष निघून गेले तर 200 दिवस जायला किती वेळ लागतोय माहीत की सगळी हे बघून घ्या. तो त्या मधल्या काळात जी परिस्थिती निर्माण होईल त्याला सुद्धा हे सगळे जबाबदार असणार. यांच्यावरती तुम्ही ह्या लोकांना जबाबदार पकडू शकत नाही. त्यांचा न्याय मागतात तुम्ही ते ठीक आहे नाही मग सरकारशी चर्चा नाहीच. चर्चा काय करायची? तोडगा काढायचा ना, त्यांनीच काढू द्या ना. त्यांनी जर सांगितलं तर परत नाही तर कोणतरी तिथं गेलं की लगेच कोणतरी म्हणायचं दोघांचं काहीतरी आपण माझे काम असत तर मी अजून मुंबईला गेलो नाही गेलो तर म्हणते बहुतेक झालं. अशी लोकांची म्हणजे विचार करा तुम्ही. इन जनरल पब्लिकची अशी मेंटॅलिटी होणं म्हणजे राज्यकर्त्यांचा राज्यकर्त्यांना असणारा कमीपणा येतो. And people start thinking of you in this possible way. आणि शेवटचं तुम्हाला सांगतो ना, ह्या सगळ्यांनी मला सांगितलं की आता शेवट काय जे असेल तुम्ही आपण एक शेवटचं निवेदन पाठवणार. एक असेल मान्य केलं तर ठीक आहे, नाहीतर मला शेवटचं निवेदन कधी पाठवणारच म्हणजे शेवटचं निवेदन कधी पाठवलं? शेवटचं म्हणजे पहिलंच पाठवलं फर्स्ट अँड लास्ट